नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड पदासाठी तुर्तास जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये फॉर्म ॲप्लिकेशन कशा पद्धतीने आपण भरायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेऊया। तर मित्रहो, महाराष्ट्र होमगार्ड या वेबसाईटवरती मी आलेलो आहे। तुम्हाला वेबसाईट मी कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तर तुम्हाला या वेबसाईटवर आल्यानंतर अर्ज भरण्याचा कालावधी आणि त्या ठिकाणी जिल्हा तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि जिल्हानिहाय अर्ज भरण्याकरता आवश्यक माहिती। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहात किंवा तिथे तुम्ही फॉर्म भरणार आहात, तर जसं की समजा मी या ठिकाणी जळगाव जिल्हा निवडतो। तर जळगाव जिल्हा निवडल्यानंतर त्याची तारीख जी आहे ती 14/8/2024 ही शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्याची। आणि जळगाव जिल्हा होमगार्ड नोंदणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक PDF जनरेट होईल। ती PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि ती वाचून घ्यायची आहे। त्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। HG एनरोलमेंट अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे। यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी HG एनरोलमेंटमध्ये ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी फॉर्म भरण्याबाबतची सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, हे तुम्हाला तुमच्या जी PDF तुम्ही डाउनलोड केलेली आहे त्यामध्ये सर्व सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट जो आहे तो निवडायचा आहे। डिस्ट्रिक्ट अशा प्रकारे तुम्ही निवडू शकता। अशा प्रकारे मी इथं जळगाव डिस्ट्रिक्ट हा निवडतो। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी युनिट आणि झोन हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जसं की या ठिकाणी मी माझं जे युनिट आहे ते मुक्ताईनगर निवडतो आणि जे पोलीस स्टेशन आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी पोलीस स्टेशनसुद्धा मुक्ताईनगरच निवडतो। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे पोलीस स्टेशन आहे, तुम्हाला जिथे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात ते पोलीस स्टेशन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्रहो, तुम्हाला खाली यायचं आहे। खाल्यानंतर तुम्हाला फुल नेम, तुमचं आडनाव, स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे। जेंडर तुम्हाला मेल किंवा फिमेल हे अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर व्यवस्थितरित्या, एकदा तुम्ही जर का आधार कार्ड नंबर टाकला तर परत तुम्हाला दुसरा फॉर्म हा भरता येणार नाही। त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज्युकेशन तुम्ही 10वी पास आहात का 12वी का ग्रॅज्युएट का पोस्ट ग्रॅज्युएट, तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे। जसं की मी या ठिकाणी ग्रॅज्युएट करतो। त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲड्रेस जो आहे तो पूर्ण पत्ता टाकायचा आहे, जसा तुमचा आधार कार्डवर असेल तसा किंवा तुमच्या मतदान कार्डवर असेल तसा। त्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफेशनल जे आहे ते निवडायचं आहे। तुम्ही लेबर आहात का किंवा फार्मर आहात, सेल्फ बिझनेस आहे का किंवा प्रायव्हेट जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, हाऊसवाईफ महिलांसाठी, डॉक्टर, ॲडव्होकेट किंवा अदर। तुम्ही या ठिकाणी प्रायव्हेट जॉबला असाल तर प्रायव्हेट जॉब करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी अदरचा ऑप्शनसुद्धा चूज करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी मी प्रायव्हेट जॉब निवडतो। त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली ईमेल ID। नंतर तुम्हाला या ठिकाणी नो टेक्निकल सर्टिफिकेट, नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट, तुमच्याकडे तांत्रिक अर्हता आहे का, असेल तर किती आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, अशा प्रकारचे ऑप्शन आहे। आणि जर नसेलच तर तुम्हाला नील या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची जी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुमची हाईट जी आहे ती व्यवस्थितरित्या फिलअप करून घ्यायची आहे। त्यानंतर यापूर्वी होमगार्डमध्ये तुम्ही होता का, या ठिकाणी येस किंवा नोचा ऑप्शन आहे। जर असाल तर येस करायचं आहे, नसाल तर नो करून घ्यायचं आहे। त्यानंतर सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्व डिटेल तुम्हाला एकदा परत चेक करायची आहे। त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे। सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा ऑप्शन येईल जिथे की तुम्ही तुमचं प्रिंट एनरोलमेंट फॉर्म, म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता। तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। हे टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर
अशा प्रकारे तुमच्या होमगार्ड एनरोलमेंट डिस्ट्रिक्ट जळगावची जी PDF आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तुमचा रजिस्ट्रेशन ID म्हणजेच की तुमचा कितवा फॉर्म आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहे. त्यानंतर तुमची सर्व डिटेल्स खाली तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. ही सर्व डिटेल तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. मी चेक केलेली आहे आणि खाली जी डिटेल्स आहे ती तुम्हाला जेव्हा तुम्ही ग्राउंडला जाणार तेव्हा तुम्हाला ती फिलअप करायची आहे. फोटो वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचा आहे आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. तर मित्र हो, एवढंच होतं व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे मोबाईलमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.